छत्रपती संभाजीनगर महिला गर्भवती राहिल्यापासून योग्य आहार न घेतल्यामुळे तर अनेकदा बाळांना प्रमाणित आणि संतुलित आहार न दिल्यामुळे कुपोषणाचा धोका असतो। सध्या उपासमारीमुळे नव्हे तर संतुलित पोषक आहार न मिळाल्यामुळे जिल्ह्यात 6000 बालके कुपोषित आहेत। सध्या जिल्ह्यामध्ये तीव्र कुपोषित 1081 बालक तर मध्यम कुपोषित 548 बालक आहेत। कुपोषित बालकांवर शारीरिक वाढ खुंटते, प्रतिकारशक्ती कमी होते, सतत थकवा, चिडचिडेपणा जाणवतो। खूप मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो, चिडचिडेपणा येतो आणि त्यांची शिकण्याची गतीही मंदावते, अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांनी दिली आहे। काय सांगायचं सध्या उपासमारीने नव्हे तर संतुलित आहाराअभावी कुपोषण संख्येत वाढ होते। जो आपण सर्वे केलेला आहे महिला बालविकास अंतर्गत, त्याच्यामध्ये जी कुपोषणाची आकडेवारी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की शासनाच्या विविध योजनांमार्फत जे काही लाभार्थी आहेत त्यांना राशन दिलं जातं, त्यांना आहार दिला जातो, परंतु बरेचदा असं लक्षात आलेलं आहे की जो आहार आपण अंगणवाडी मार्फत बालकांना देतो तो आहार त्यांच्या मार्फत घेतला जात नाही। त्या उलट जे पालक आहेत ते मुलांना बिस्किट देणं किंवा टोस्ट देणं किंवा चॉकलेट वगैरे असे पदार्थ देणं ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य ते पोषण मिळत नाही आहे। जे आपण म्हणतो की तुमचा आहार हा चौरस असला पाहिजे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स, तुमचे प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट हे असलं पाहिजे, जे आजकालच्या मुलांच्या आहारामध्ये दिसत नाही। त्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती पूर्ण होत नाही आणि ते कुपोषणाचे बळी पडतात। कुपोषण कसं नियंत्रणात आणता येईल? कुपोषण नियंत्रित आणण्यासाठी शासकीय योजना तर काम करतच आहेत, पण त्यासोबतच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं हे आवश्यक आहे। तर त्यासाठी लोकांनीही जेव्हा आपण आपल्या बाळाला आहार देतो किंवा आपण बरेचदा पाहतो की मोठ्या माणसांमध्ये सुद्धा आजकालचं जे खाण्याचे फॅड आहे की वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड वगैरे आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळणं आवश्यक आहे आणि जे आपले ट्रॅडिशनल पदार्थ आहेत त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपला आहार जर चौरस असला तर नक्कीच या कुपोषणापासून आपण मुक्ती मिळवू शकतो। सध्या जिल्ह्यामध्ये मध्य आणि तीव्र स्वरूपाची आकडेवारी कशी आहे? सध्या जर आपण पाहिलं तर तीव्र बालके हे जवळपास 1081 आहेत आणि मध्यम स्वरूपाची बालके जवळपास 5000च्या आसपास आहेत, की जे प्रमाण थोडं जास्तच आहे, चिंताजनक आहे। त्याच्यावर आपण वेगवेगळ्या लेवलवर कार्यवाही करतच आहोत, ज्यामध्ये आपण अंगणवाडीमध्ये त्या मुलांना जे आहे जो आहार दिला जातो तो त्यांच्या प्रमाणाच्या दुप्पट आहार देतो, जेणेकरून त्यांचं कुपोषण भरून येईल। त्या मुलांची जी तपासणी आहे त्या RBSK टीमच्या मार्फत, तेथील जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करतो। काही मुलं जे आहेत की ज्यांचं कुपोषण लवकर कमी होत नाही किंवा ज्यांना काहीतरी आजार आहे ज्याच्यामुळे कुपोषण आहे, अशा बालकांना आपण संदर्भ सेवा देतो। जे शासकीय रुग्णालय हे आपलं जिल्हा रुग्णालय, तिथे आपलं NRC कक्ष आहे, तर त्या NRC कक्षामध्ये आपण 14 दिवस त्या बालकाला ॲडमिट करून घेतो। त्याला ट्रीटमेंट सोबतच सकस आहार दिला जातो आणि त्याच्या मातेचं सुद्धा त्याच्यामध्ये समुपदेशन केलं जातं।